आपल्या देशासाठी कितीतरी जवानांनी आपल्या तारुण्याची आहुती दिली महाराज, कितीतरी जवान। आम्ही बाबा सातारा जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाला जातो ना, अख्ख्या गावातून म्हणजे 40-40, 50-50 मुलं सीमेवरती लढण्यासाठी आहे। अभिमानाची गोष्ट आहे। एकदा काय झालं, एक तरुण जम्मू काश्मीरमध्ये, आता 2-4 वर्षाची ही घटना आहे, या देशासाठी धर्मासाठी त्याच्याही प्राणाची आहुती गेली। मीडियावाले आले घरी, मीडियावाले कुणाच्या घरी जाईल सांगता येत नाही, आले घरी। छोटंसं लेकरू होतं 5 वर्षाचं। बाबा येणार नाही, आता बाबा नाही येणार। मामा काका असं म्हणू नका, बाबा येणार नाही। माझे बाबा येणार आहे, दिवाळीला येणार आहे ना माझे बाबा, मला कपडे आणणार आहे, माझे बाबा दिवाळीला येणार आहे। रडायला आलं, मीडियावाला रडायला लागला। कॅमेरा उचलला होतो, माईक उचलला, पत्नी जवळ गेला, 2 शब्द बोला। पत्नीने सांगितलं, प्रभू श्रीरामांना सुद्धा पत्नीचा वियोग सहन झाला नाही। अरे ज्या शहीद पत्नीचा पती गेलाय तिला काय विचारता तुम्ही? हंबरडा फोडला, पत्नी रडायला लागली। नंतर बापाजवळ हे मीडियावाले कॅमेरा माईक घेऊन गेले। बाप बाप असतो, बाप बाप असतो, नाही रडतायत एखाद्या बापाला पण प्रेम करत असतो बरं का बाप, आयुष्यभर झटत असतो लेकरासाठी। काही कमी जास्त झालं ना, अरे बाळ्या काळजी करू नकोस, अजून तुझा बाप जिवंत आहे हे लक्षात ठेव। किती मोठं संकट येऊ द्या महाराज, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत संकट वाटत नाही। आणि ज्या दिवशी बापाची सावली निघून जाते तर छोटे छोटे संकट सुद्धा मोठे मोठे वाटत असतात। काळी एक द्या मला, मोठे मोठे संकट सुद्धा त्या ठिकाणी मोठे वाटत असतात। झटत असतो बाप, त्या लेकराला ऊन लागू देत नाही, आयुष्यभर बाप झटत असतो। अनेक कवी वर्णन करतात आणि मला वाटतं काव्यामध्ये बापाचं वर्णन होत नाही, पण ज्ञानोबाराय सुद्धा एका ठिकाणी करतात। सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे। आयुष्यभर गरिबीसी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला। गरिबीच्या संगे बाप झटत राहिला, देवासमोर हात जोडत राहिला। गरिबीच्या संगे बाप झटत राहिला, देवासमोर हात जोडत राहिला। सुख लागू दे लेकराला माझ्या म्हणत राहिला, बाप म्हणत राहिला। कष्टाची हाड त्याची, ओ कष्टाची हाड त्याची, कष्ट करीत राहिला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला। मीडियावाले कॅमेरा घेऊन, तो माईक घेऊन बापाच्या समोर गेले। बापाने टाहो फोडला, शब्दात सांगता येत नाही। अरे ज्याचा तरुण मुलगा जातो ना त्या बापाला ते दुःख माहित असतो। एखादा वयाने म्हातारा होत असेल, नैसर्गिकता आहे, पण ज्याचा तरुण मुलगा जातो ना त्या दिवशी बाप म्हातारा झालेला असतो। माणसं मरण आल्यानंतर
मरतात, पण ज्या मायबापाचा तरुण मुलगा जातो त्याच दिवशी ते मायबाप मेलेले असतात, फक्त जीवन जगत असतात. माईकवाल्याने मला माझा भारत देश सांगायचा आहे तुम्हाला, या भारत देशाची सेवा तुम्हाला मला सांगायची. माईकवाला मीडियावाला आई समोर आला, आईने मात्र टाहो फोडला. आई आईच असते, नसते सांभाळणारी दाई. अंगणातली तुळस, आकाशातला कळस, माय माय असते महाराज. समुद्राची शाही, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी केली ना तरी सुद्धा आईचे उपकार लिहिता येत नाही. आईने टाहो फोडला. मीडियावाल्याने विचारलं, माय एकुलता एक मुलगा गेला समजू शकतो आम्ही, गुणवान मुलगा गेला म्हणून तू रडतेस, एकुलता एक गेला तरुण मुलगा गेला म्हणून माय रडतेस. लक्ष देऊन ऐका, मला सांगायचंय. त्या आईने अश्रू पुसले आणि त्या मीडियावाल्याला सांगितलं, हे बघ, ही माय या भारत देशाची माय आहे. तरुण मुलगा गेला म्हणून माय रडत नाही, गुणवान मुलगा गेला म्हणून मी रडत नाही, एकुलता एक मुलगा गेला म्हणून मी रडत नाही. अरे मी याच्यासाठी रडते, देवा तुम्हाला एकच मुलगा का दिला? आणखी 2-4 दिले असते तर पाठवले असते सीमेवर लढायला. असा मुलगा, अशी माय या भारत देशाने आपल्याला दिली. या देशासाठी लढताना मी पाहिले, या देशासाठी मरताना आम्ही पाहिले. लढताना आम्ही पाहिले, या देशासाठी लढताना पाहिले, या देशासाठी लढताना आम्ही पाहिले, या देशासाठी मरताना आम्ही पाहिले. या देशासाठी लढताना आम्ही पाहिले, या देशासाठी
देशासाठी ते जे मरतात ते मरत नाही, ते जिवंत होतात. ते जे जिवंत देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले. अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी जे देशासाठी लढले अमर हुतात्मे झाले. अमर हुतात्मे झाले. अमर भगतसिंग, राजगुरू आजही यांची आठवण जर आपल्याला झाली, कोणताही मोठा कार्यक्रम असू द्या, शैक्षणिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या, या धर्मवीरांची आपल्याला आठवण होते. म्हणून मला असं वाटतं भक्तीचं भान असलं पाहिजे बरं का. एकनिष्ठ भक्ती असली पाहिजे, आपल्या देशावरती निष्ठा असली पाहिजे, आपल्या भगवंतावरती निष्ठा असली पाहिजे. भक्ती करत असताना साधू संतांनी सांगितलं, आईची करा सेवा, भक्तीच आहे. बापाची सेवा करा, भक्तीच आहे. धर्माची करा, भक्तीच आहे. वेगळी भक्ती नाहीच आहे, हीच खरी भक्ती आहे, वेगळी नाही आहे. माय बाप तेने नवजावे तीर्थासी, गरज नाही जाण्याची.